हाय, हॅलो, नमस्कार. तर मला खरंच विचारायचं कळत नाही आहे. बिग बॉसने सांगितलं होतं, की जे प्यादे आहेत त्यांनी अपोझिट टीममधून कुणाला तरी डिसाईड करायचं, की याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं प्यादा आहे म्हणून. तर विशालने दिव्याला चॉईस केलं, की मला असं वाटतं, की अपोझिट टीममध्ये दिव्या ही प्यादा आहे. अरे भाई, ती स्वतःचे पॉइंट मारते. जिथे रॉंग असेल तिथे रॉंग बोलते. जिथे राईट असेल तिथे ती स्टँड घेते. तिची टीम असो, ती ज्या पण टीममध्ये खेळते तिथे ती 100% देते. भले ती आजारी असू नसू. ती प्रत्येक टीमचा रिस्पेक्ट करते. इव्हन घरच्यांच्या अपोझिटमध्ये पण काही डिसिजन जर का आले, तर ती त्या गोष्टीसाठी पण लढते. आणि ही कुणाचं प्यादं आहे? राकेश बापटचं. राकेश बापट स्वतःसाठी स्टँड घेऊन बोलत नाही. बोलतो, "हां, ठीक आहे, ठीक आहे. मला करून द्या, मला करून द्या." पण ती बोलते, की "नाही, मी तुला करणार नाही." जो व्यक्ती स्वतःसाठी स्टँड घेत नाही, तरी ही स्टँड घेते, तर ती त्याचं प्यादं कसं काय असू शकते? मला कळतं विशालने दुसऱ्या अपोझिटच्या टीममधून कुणालाही प्यादं बोलला असताना तर मी समजू शकले असते, की ठीक आहे बाबा, याला हे वाटतं, त्याला ते वाटतं. पण तो इथे जर बोलला असता ना, की "हां बाबा, राकेश वाटतो." राकेश त्याच्या टीम इकडे होता प्यादं म्हणून ऑलरेडी, म्हणून तो राकेशला बोलू शकत होता. बोलायचं म्हणून तुम्ही काही पण बोलता, की जी व्यक्ती खेळतीये, चांगला प्ले करतीये, तुम्ही तिला बोलताय, की ती प्यादं आहे म्हणून. ती प्यादं मुळीच नाही आहे आणि ती 100% प्यादं नाही आहे. ती तिचे पॉईंट पण पूर्णपणे प्रूव्ह करून दाखवते. ज्या पद्धतीने तो बोलला ना, की मला ही दिव्या प्यादं म्हणून वाटते आणि विषय संपला. ज्या पद्धतीने त्यांनी त्याला काउंटर दिला ना, तिथंच कळलं प्यादं कोण आहे आणि कोण राजा आहे, कोण क्वीन आहे ते. ती त्याला पूर्णपणे त्यांनी सडेतोड त्याला उत्तर दिलं, की "मी प्यादं मुळीच नाही आहे. मी माझ्या गोष्टी मांडते. मी आजही बोलते, उद्याही बोलणार आणि परवाही मी बोलत राहणार." तर आणि त्यानंतर तिने तो काउंटर देताना जो एंड केला, की हे बोलून विषय संपला. त्यावेळेस विशालचं तोंड पाण्यासारखं झालं होतं. हा विशाल, ज्याला स्वतः फक्त प्यादं बोललं होतं, इतका असा इन्फ्लुअन्स झाला, त्याला असं कळत नव्हतं, की अरे काय करू काय नाही. स्वतः बोलतो, की "हो, आम्ही सगळे प्यादं आहे." तर टोळी रोशन चालवतो. तुला एवढा कॉम्प्लेक्स का? हो, माहिती आहे सगळ्यांना तू टोळी चालवतो, हे करतो. पण प्यादं हे एक टास्क होतो. ठीक आहे, त्यांना वाटलं, की तू राजासारखं राहतो, पण तू प्यादं आहे. ते बोलले. पण तू तिला जे बोलला ना, की ती प्यादं आहे, हे चुकीचं आहे. कारण ती प्यादं नाही आहे. ती कुणाचंच प्यादं नाही आहे. ह्या टीमचं प्यादं आहे ना, त्या टीमचं प्यादं आहे. ती इंडिव्हिज्युअलच खेळते. हा तिने काही रिलेशन बनवलेत. जे प्रत्येकाचे बोलतात, "तू नाही बनवले का सगळ्यांसोबतचे रिलेशन?" तिने बनवले आणि ती 100% निभावते. ती स्वतःच्या फायद्यासाठी तर रिलेशन नाही बनवत आहे, की चला मी आज याला हे केलं, ते केलं. ती त्याच्यासाठी स्टँड घेते, उभी राहते. जे की तू नाही करत आहे. तू लोकांना, या टोळीतल्या लोकांना इन्फ्लुअन्स करतो, त्यांना इन्फ्लुअन्स करतो, "तुम्ही आमच्या टोळीत या." प्रभूला ओपन इन्व्हिटेशन देत होता, की आमच्या टोळीमध्ये ये म्हणून. हे तू करतो, ती नाही करत. ती कुणाला म्हणत नाही, "मला टोळीत घ्या आणि मला हे करा." ती प्यादं मुळीच नाही आहे. रॉंग आहेस इथे विशाल, रॉंग.